वन्स अगेन व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो आज आपण बोलणार आहोत रिलेशनशिप हिलिंग वरती. म्हणजेच नातं जपा पण स्वतःला हरवू नका. ठीक आहे. तर आजच्या सेशनची सुरुवात एका प्रश्नापासून. त्याच्या अगोदर मला या लोक जितक्या लोकांनी जॉईन केलं, प्लीज टर्न ऑन युअर कॅमेरा. ज्यांना पॉसिबल आहे त्यांना, नॉट कंपल्सरी, ज्यांना पॉसिबल आहे त्या लोकांनी कॅमेरा टर्न ऑन करू शकता. ठीक आहे. ओके. हा, माझा प्रश्न असा आहे आपला. चला, तुम्हाला कधी अशा व्यक्तीने त्रास दिलाय किंवा जाणून बुजून दुखवलं आहे का, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम केलं असेल किंवा तुमचा चांगला बॉन्ड असेल? यामध्ये कोणी पण असू शकतं. समजा आपले आई वडील, किंवा कदाचित आपला पार्टनर, कदाचित एखादा मित्र, त्यानंतर एखादी अशी व्यक्ती जिला तुम्ही कधी विसरू शकत नाही, किंवा सगळ्यात जास्त वेदना देणारा व्यक्ती. किंवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त वेदना, त्रास कुठे ना कुठे तुम्हाला जवळच्या माणसापासूनच भेटतो. अनोळखी माणूस देत नाही. त्याच्यावर आपण आज, समजा तिथं आपण प्रेम केलं, आपण आपलं सर्व काही 100% दिलं, बट त्यांच्याकडून मिळालेल्या शब्दाने आपला त्रास होतो. मे बी ते जाणून झालं, जाणून बुजून झालं, किंवा कळत नाही कळत झालं, पण तो त्रास झाला. ठीक आहे. सो आज आपण त्यावरतीच काम करणार आहोत. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ज्यावरती आपण आज थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. कारण मोस्टली ह्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत, आणखीन खूप नेक्स्ट लेवलला जातात. रिलेशन्स ब्रेक होतात फॅमिलीमध्ये. त्यामुळं यावरती पण भर देणं महत्वाचं आहे. समजा आपण, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. एक ग्लास आहे काचेचा. ओके. तो ग्लास पडला आणि फुटला. त्याचे 4 तुकडे झाले. 4, 10, 15 तुकडे झाले. आपण त्याला नंतर जोडू शकतो, बरोबर. वी कॅन त्याला जोडू शकतो, पण मला सांगा, जोडल्यानंतर त्याच्यावरती जे जोडले निशाण आहेत, तुटल्या निशाण जाईल का? नाही जाणार. बरोबर. नाही जात. हो. ते रेषा त्यावरती कायम दिसतात. आणि कुठे ना कुठे आपली रिलेशन्स, नातीही असे असतात. माफी मिळते, पण मनाला ही व्हायला वेळ लागतो. असं नाही की होत नाही, पण होतं. इट विल टेक टाइम. तो ग्लास आहे ना, तो ग्लास पण नवीन बनवता येतो. त्याला पूर्ण त्या प्रोसेसमध्ये घालून रिसायकल करून त्याला परत नवीन बनवता येतं, पण त्याला वेळ लागतं. त्या प्रकारेच आपल्या नात्यामध्ये पण गोष्टी हिरो व्हायला वेळ लागतात. कुणी जाणून पण बोललं किंवा काही तुम्ही बोललात त्यांना, एकमेकाला त्रास झालं, पण जोपर्यंत तुम्ही याला ऍक्सेप्ट करून लेट इट गो नाही करणार, तुम्ही सोडणार नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाहीत. कारण चुकी कुठं ना कुठून माणसापासूनच होते, बरोबर. हा, जर समोरचा व्यक्ती इंटेन्शनली करतोय, तो वेगळा पार्ट आहे, पण स्टील त्यामध्ये पण आपण आपल्यावरती फोकस केलं पाहिजे, की मी, माझं काम काय, की जे माझ्याकडे आहे मी त्यात लक्ष देणार. म्हणजेच फॉरगिव्हनेस, बेसिकली. ठीक आहे.
आणि काय होतं माहिती आहे का, यामुळे समजा एखादी गोष्ट आपण त्यामुळे कधी अडकून बसतो, आपण पुढे जाऊ शकत नाही. याचं कारण काय माहिती आहे का, आपण त्या व्यक्तीला धरून ठेवले नाही. आपण त्या व्यक्तीने दिलेले जे शब्द आहेत, त्या व्यक्तीने जे बोलले गोष्टी आहेत, आपण त्या गोष्टीला धरून ठेवलंय. वारंवार तोच प्रसंग आठवतो, तोच संवाद आठवतो, तोच शब्द आठवतात, आणि प्रत्येक वेळी जखम पुन्हा ताजी होते. होतं, येस, एक्झॅक्टली. समजा तुम्हाला हाताला काहीतरी लागलेलं आहे, ओके. तुम्ही त्यावर ते बँडेज लावलं, ओके. बँडेज लावलं, तुम्ही त्याला पूर्ण कव्हर होईपर्यंत किंवा तुम्ही त्याला पूर्ण सुकजोपर्यंत तुम्ही त्यामध्ये वेट केला तर ते कव्हर होऊन जाईल. पण समजा तुम्ही रोज ओपन करून बघता की नीट झालं का नाही, नीट झालं का नाही, नीट झालं का नाही, मग तेव्हा ते होणार आहे ना. तुम्ही त्याला वेळच नाही दिला क्युअर होण्यासाठी, बरोबर. मग त्या ठिकाणीच रिलेशनशिप मध्ये असं होतं की एखादी गोष्ट घडली, थोडे दिवस चालते, परत एखादी गोष्ट ओपन होते, परत त्या आवडते, पण त्या गोष्टी होतात. ठीक आहे. म्हणून आज आपण यावरती गोष्ट करणार आहोत, स्पेशली ऑन रिलेशनशिप. ठीक आहे. तर किती लोक तयार आहेत? हाऊ मेनी ऑफ यू रेडी? टाइप रेडी. टाइप रेडी. टाइप रेडी. ओके, ओके. रेडी, रेडी, रेडी. ठीक आहे. एकच मिनिट गाईज. ठीक आहे. सो नाव लेट्स मूव्ह. त्या अगोदर तुम्हाला समजतं की थोडंसं म्हणजे हिलिंग बद्दल, ओके. बेसिकली हिलिंगचा प्रकार काय आहे. बऱ्याच लोकांना आज मे बी नवीन आहेत. ठीक आहे. आता आज जे आपण करत आहोत ना, बेसिकली आपण स्वतःला जे झालं ते झालं त्याच्या कैदीमधून बाहेर काढणार आहोत, बेसिकली. ओके. आणि त्यामध्ये येतो सर्वात मोठा प्रकार, एक येतो फॉरगिव्हनेस, क्षमा करण्याची भावना. समोरच्या व्यक्तीला माफ. ओके. म्हणजेच इवन समोरच्या व्यक्तीला माफ करण्यापेक्षाही स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणं, तात्पर्य हेच आहे. ठीक आहे. ओके. समजा जर आज तुम्ही कोणावर राग धरून बसला आहात, तर सर्वात जात नुकसान समोरच्याला होत नाही, तुम्हाला होईल. तुम्ही त्या गोष्टी पकडून बसता, वारंवार विचार करता, तुमची मेंटल हेल्थ खराब होते. हा राग दुसऱ्याला शिक्षा करण्याचा प्रयत्न करत नसतो, तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागते. तुम्ही भोगता पण नाही. जाणून बुजून म्हणाल की सर मला नाही, मी नाही करत, नाही करता तुम्ही, मला होतं ते पण समजत नाही. ठीक आहे. सो डेफिनेटली इट विल बी बेस्ट एक्सपिरियन्स फॉर यू ऑल. सर्वांनीच आता पोझिशन्स घ्या आपले, नॉर्मल ज्या प्रकारे आपण डेली बसतो, नॉर्मल. टेक युअर पोझिशन्स. टेक युअर पोझिशन्स. बी रिलॅक्स.
बी रिलॅक्स. बी रिलॅक्स. लक्षात ठेवा, ध्यान करताना शरीराच्या कोणत्या पण अवयवावरती लोड येऊ शकतो किंवा होऊ शकतं की तुम्हाला त्रास होईल, जड वाटेल किंवा ध्यान भटकेल. काही चिंता करण्याची गरज नाही, त्रास करण्याची गरज नाही. ओके. जे आहे ते तसं फ्लो मध्ये ठेवा. ब्रेक करू नका पॅटर्न किंवा त्याला टेन्स करू नका. बी नॉर्मल. ठीक आहे. चला, सर्वांनी प्रयत्न करा, इफ पॉसिबल शांत ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. आणि इफ पॉसिबल रोज प्रयत्न करा, तुमच्याकडे जर असेल तर एअरफोन नक्की यूज करण्याचा प्रयत्न करा. नॉट मॅनिटरी बट फॉर द बेटर एक्सपिरियन्स पर्पज. ठीक आहे. चला, सर्वांनी नॉर्मल आपण ज्या प्रकारे मांडी घालून बसतो त्या प्रकारे बसून घ्या, किंवा तुम्ही ध्यान अवस्थेमध्ये बसू शकता. नाहीतर आपण नॉर्मली आपले दोन्ही हात ओपन करून आपल्या गुडघ्यावरती मांडीवरती ठेवणार. सर्वांनी डोळे बंद करा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. लक्षात ठेवा, ध्यान करताना हालचाल करू नका. आणि आजचं ध्यान खूप महत्वाचं आहे. होऊ शकतं तुमचं तुटलेलं रिलेशनशिप जुडेल, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हलकं करून तुम्ही स्वतःला मुक्त करणार. होऊ शकते की तुमचं रिलेशनशिप चांगला स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. तर सर्वांनी आता आपला श्वास ज्यावरती सर्व काही चालतं त्यावरती आपण आता ध्यान देणार आहोत. फक्त आता तुम्हाला 2 ते 3 मिनिटासाठी आपल्या श्वासावरती ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे, करायचं आहे. ऑब्झर्व करा, श्वास तुमचा आतमध्ये येत आहे, श्वास बाहेर जात आहे. श्वास छोटा आहे तुमचा. श्वास मोठा असला पाहिजे, पण आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज, जीवनशैली यामुळे आपला श्वास खूप कमी झालेला आहे. डीप ब्रिदिंग खूप कमी लोक करतात. त्यामुळेच हे ध्यान करणं महत्वाचं आहे. आणि श्वास पूर्ण नसल्या कारणामुळे आज लोकांना लवकर स्ट्रेस येतो, एन्झायटी होते, डिप्रेशनचा प्रकार येतो. त्यामुळं तुम्हाला ध्यान करणं महत्वाचं आहे. सर्वांनी श्वासावरती ध्यान ठेवणार. सर्वांनी श्वासावरती ध्यान. फक्त ऑब्झर्व करा, थांबवू नका किंवा त्याला कॉम्प्रेस करू नका किंवा तुम्ही त्याला वाढवू नका. बस श्वासावरती ध्यान ठेवा की श्वास कसा आतमध्ये येत आहे, कसा बाहेर जात आहे. जस्ट ऑब्झर्व करा, जस्ट ऑब्झर्व करा. फक्त ऑब्झर्व करा. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. श्वास तुमचा कुठे ना कुठे लहान छोटा आहे. खूप मोठे श्वास. सर्वांनी आता शेवटचा एक वेळेस ऑब्झर्व करा.
तुम्ही शांत वातावरणामध्ये तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या जागी शांत बसलेले आहात. तुम्ही फक्त आपल्या श्वासावरती ध्यान करत आहात. तुमचं ध्यान ऑब्झर्वेशन फक्त आणि फक्त त्या श्वासावरती आहे, ज्या श्वासामुळे आपण हे जीवन जगत आहोत. मग आपल्या श्वासाला प्राथमिकता देणं आपलं महत्वाचं आहे. ऑब्झर्व करा, श्वास छोटा आहे, मोठा आहे. जस्ट ऑब्झर्व, जस्ट ऑब्झर्व, जस्ट ऑब्झर्व. तुम्ही याने ऑब्झर्व करा. जेव्हा तुम्ही ध्यान करण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमचा श्वास थोडस हेवी असू शकतो किंवा शॉर्ट असतो, पण जेव्हा तुम्ही ध्यान कंप्लीट करता तेव्हा तुमचा श्वास मोठा होतो, हलकं वाटतं. हा अनुभव तुम्ही अनुभवला असेल. चला, रिलॅक्स, डोळे बंदच ठेवा. हालचाल करू नका शरीराची, जसं आहे तसं नॉर्मल ठेवा. आता सर्वांनी आपण डीप ब्रीदिंग करणार आहोत. ठीक आहे. चला, खूप मोठा श्वास पोटापर्यंत. जितका हलका श्वास असेल तितका बेस्ट असेल. हलका, स्लो, कोणती घाई नको. हळूवारपणे श्वास आतमध्ये. टेक अ डीप ब्रीथ, टेक अ डीप ब्रीथ. हलकीशी श्वास. श्वास थांबवा, होल्ड करा. श्वास थांबवा, श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. परत एक वेळेस खूप मोठा श्वास. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड करा. श्वासाला थांबवा. श्वासाला थांबवा. 3, 2, 1. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. हलकशी श्वास. हळू श्वास. जितका हळू, जितका मोठा श्वास होऊ शकतो तितका प्रयत्न करा. श्वास होल्ड करा. श्वासाला थांबवा. आणि पूर्ण श्वास. 3, 2,
एक. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. ध्यान भटकेल, काही अडचण नाही. टेन्शन घेऊ नका किंवा त्याला टेन्स करू नका, कॉम्प्रेस करू नका. जसं आहे तसं नॉर्मल ठेवा. ध्यान जरी भटकलं तरी परत त्याला श्वासावरती केंद्रित करा. माझ्या शब्दावरती केंद्रित करा. चला परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. इनहेल. इनहेल. मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. होल्ड करा, श्वासाला थांबवा. 5, 4, 3, 2, 1. आणि एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. बाहेर. रिलॅक्स. हलकं वाटतंय. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. जितका हळू श्वास घ्या, जितका मोठा श्वास घ्याल तितका बेनिफिट आहे. इनहेल. 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 श्वास थांबवा. होल्ड करा. होल्ड करा. एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. 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 आता सर्वांनी कल्पना करा. डोळे बंदच ठेवा. सर्वांनी ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला जास्त दुःख झालं असेल, भाऊ, बहीण, पार्टनर, मित्रपरिवार, आई, वडील किंवा नातलग, जे कोणी असेल ते तुमच्या लाईफचा पार्ट आहेत. ते तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये होऊ शकतं की काहीतरी जुळत नाही, रिलेशन खराब आहे. तुम्ही त्यांना काय बोलला असेल किंवा त्यांनी तुम्हाला काय बोललं असेल, ती आठवण करा. आणि त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. काही बोलायचं नाही. आणि फक्त मनातल्या मनात बोला. आणि फक्त मनातल्या मनात बोला की तू जे केलं आहेस त्यामुळं मला खूप दुःख झालं.
तू जे केलं आहेस मला त्यामुळं खूप दुःख झालं. पण आज मी हे पूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. तू जे केलं आहेस ते त्यामुळे मला खूप दुःख झालं. पण आज मी हे पूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. आज मी इथून या त्रासामधून स्वतःला मुक्त करते अथवा करतो. मी आज स्वतःला यातून मुक्त करते अथवा मुक्त करतो. आता सर्वांनी कल्पना करा, तुम्ही एका खोलीमध्ये आहात. तुम्ही एका खोलीमध्ये थांबलेले आहात. तुमच्या समोर एक 5 किंवा 6 पावलावरती एक बोर्ड आहे. एक ब्लॅक बोर्ड आहे असं समजा. आणि तुम्ही आता हळूहळू कल्पना करा, तुम्ही त्या ब्लॅक बोर्ड कडे जात आहात. कल्पना करा तुम्ही त्या ब्लॅक बोर्ड कडे जात आहात. आणि आता जवळ पोहोचले आहात. त्या ब्लॅक बोर्डच्या बाजूलाच खाली टेबलावरती एक चॉक आहे, म्हणजे ज्याने आपण लिहू शकतो. चॉक पेन्सिल म्हणा किंवा चॉक ज्यामध्ये आपण जो स्कूलमध्ये वापरतात बेसिकली ब्लॅकबोर्ड लिहिण्यासाठी. कल्पना करा तुम्ही ते घेतलात आणि तुमच्या ज्या आठवणी होत्या, जो व्यक्ती जो तुम्हाला त्रास झालेला आहे, कोणी काय बोलला आहे परिवारामध्ये, अदर रिलेशनशिप मध्ये, मित्र परिवार, सर्व काही तुम्ही ते आता बोर्डवरती काढत आहात अशी कल्पना करा. तुम्ही ते लिहत आहात. तुमच्या मनामध्ये भरलेली जखम, त्रास, वेदना तुम्ही पूर्णपणे त्या बोर्डवरती उतारत आहात. कल्पना करा तो बोर्ड पूर्ण भरलेला आहे. तुमच्या रिलेशन मध्ये, बॉन्डिंग मध्ये जे पण गोष्टी घडल्या, चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा कोणी काय बोललं असेल, तुम्ही ते सर्व काही त्या बोर्डवरती काढलेलं आहे. एक वेळेस त्यावरती बघा, त्या गोष्टीमुळे स्वतःला किती त्रास झालेला आहे. बघा त्याला. रडू आलं तरी थांबू नका. आता
कल्पना करा, त्याच टेबलावरती उजव्या बाजूला एक डस्टर आहे, इरेजर आहे, आपण ज्याने पूर्ण खोडून टाकणार आहोत. आता आपण बोर्डच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करणार. ज्या पण जुन्या आठवणी होत्या, व्यक्ती, बऱ्याच गोष्टी. कल्पना करा, आपण हळूहळू ते एका कोपऱ्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या हाताने त्याला खोडत आहात. हळूहळू फील करा. आणि तुम्ही हे जसं जसं खोडत आहात तसं तसं तुमचं मन हलकं होत आहे, बॉडी हलकी होत आहे, मन हलके होत आहे. फील करा, हलकं होत आहे तुम्ही. पूर्ण बोर्ड खोडत आहात, आठवणी पूर्ण जात आहेत. व्यक्तीबद्दल राग, द्वेष, सर्व गोष्टी बाहेर जात आहेत. हलकं होत आहे, हलकं वाटत आहे, हलकं वाटत आहे, हलकं वाटत आहे, हलकं वाटत आहे. पूर्ण बोर्ड साफ होत आहे, पूर्ण बोर्ड साफ होत आहे. त्या बोर्डवरती काहीच नाही. आता हळू प्रकारे हळू 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 पूर्ण गोष्टी आपोआप दूर जात आहेत. पूर्ण गोष्टी आपोआप दूर जात आहेत. पूर्ण गोष्टी आपोआप दूर जात आहेत. आणि तुम्हाला आता हळूप्रमाणे रिलॅक्स वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे. ऑलमोस्ट तुमचं पूर्ण बोर्ड तुम्ही आता हळू 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 करून पूर्ण बोर्ड पुसून टाकला आहे. हलकं वाटतंय आता, खूप हलकं वाटतंय. त्या सर्व जुन्या गोष्टी जणू की निघून गेल्या. खूप शांत. आता तुम्ही शांत आहात. त्या बोर्डवरती तुम्ही आता तुमचा नवीन हसता चेहरा, खुशाल जीवन, त्या गोष्टी पाहत आहात. चेहऱ्यावरती स्माइल ठेवून ऑब्झर्व करा की तुम्ही खुश आहात, तुम्ही आनंदी आहात. जे झालं ते झालं म्हणून तुम्ही आज सर्व काही सोडून नवीन आयुष्य सुरुवात केली आहे. तुम्ही आनंदी आहात, तुम्ही खूप हलके फील करत आहात. खूप छान, खूप छान, खूप छान. तो बोर्ड तसं चमकत आहे, हॅपी आहे. आता तुम्ही तो बोर्ड तसंच ठेवणार आणि हळूवारप्रमाणे 4 ते 5 पाऊल मागे येणार. मागे येणार. आता आपला उजवा हात हृदयावरती, आपला उजवा हात हृदयावरती. ध्यान भटकत आहे तर ध्यान केंद्रित करा. भटकू देऊ नका. त्रास करून घेऊ नका. नॉर्मल, बी नॉर्मल. हात हृदयावरती, उजवा हात. आणि आता स्वतःशी बोला. आपण जे काय बोलणार आहोत हे आपण स्वतःशी बोलणार आहोत. आपण या ठिकाणी
कोणालाही दोष देणार नाही, समोरच्या व्यक्तीला किंवा आपसुदाला. आता सर्वांनी माझ्यासोबत मनातल्या मनात म्हणा, आतापर्यंत माझ्या रिलेशनमध्ये, तो रिलेशन कोणाचा असू शकतो, भाऊ बहीण, मित्रपरिवार, आई वडील, पार्टनर. माझ्या रिलेशनमध्ये जे पण वाद संवाद झाले आहेत, ज्या पण गोष्टी घडल्या, एखादी वेळेस तुम्ही बोलला असेल, एखादी वेळेस त्यांनी बोलला असेल, त्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला, त्यांनाही त्रास दिला, जाणून बुजून, कळत नाही कळत. त्याबद्दल मनापासून मी आज स्वतःला त्रास करून घेतल्याबद्दल माफी मागते अथवा माफी मागतो. आणि आजपासून जे झालं ते झालं, ते सर्व विसरून मी आज माझ्या नवीन जीवनाची सुरुवात करते. आता आपण इथे हो पूर्ण पूर्ण प्रेयर करणार आहोत. बेसिकली ही एक हवाईयन हिलिंग टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण 4 वाक्यांचा उपयोग करतो प्रत्येक गोष्ट हील करण्यासाठी. ते आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आज आपण स्वतःला माफ करणार आहोत. माझ्यासोबत म्हणा, मनातल्या मनात फील करा, प्रत्येक शब्द वाक्य पूर्ण फील करायचं आहे. जे काही झालं ते झालं. आज मी त्या सर्व गोष्टी सोडून पुढे जात आहे. आज मी स्वतःला माफ करतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मी आज स्वतःला करून घेतलेला त्रास, इतरांचं बोलणं ऐकून घेऊन स्वतःला केलेला त्रास, या सर्व गोष्टीपासून आज मी स्वतःला दूर करते. माझं काही चुकलं असेल त्याबद्दल मी स्वतःला माफ करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू,
आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपण ज्या प्रकारे एका छोट्या बाळाशी बोलतो प्रेमाने, आपण आज त्याच प्रकारे स्वतःशी बोलणार आहोत. जे काही ते झालं त्याबद्दल, तुम्हाला त्रास झाला, एकमेकांना त्रास झाला त्याबद्दल आज मी स्वतःला माफ करतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला माफ करत आहे. थँक यू. मी माफ करून आज पुढे जात आहे. आय लव्ह यू. मी स्वतःवरती खूप प्रेम करतो आणि मी आज नवीन सुरुवात करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. खुशीने म्हणा, स्वतःशी बोला, प्रेमाने बोला. आता आपण हे एक वेळेस ज्या प्रकारे आपण नॉर्मली गाणं नेहमी म्हणतो त्या प्रकारे प्रेयर करणार आहोत. याचा आनंद घ्या. तुम्ही पण माझ्यासोबत म्हणा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. खूप छान, खूप छान. पूर्ण बॉडी सुन्न हलका फील होता है. खूप छान, खूप छान. छान, छान. आता आपण स्वतःशी काही वाक्य बोलणार आहोत. सर्वांचं ध्यान माझ्या वाक्यावरती, माझ्या बोलण्यावरती. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वाक्य फील करा. मी माझा भूतकाळ सोडत आहे. मी माझा भूतकाळ सोडत आहे. मी माझा भूतकाळ सोडत आहे. मी प्रेमासाठी पात्र आहे. मी प्रेमासाठी पात्र आहे. मी प्रेमासाठी पात्र आहे.
माझं मन सुरक्षित आहे. माझं मन सुरक्षित आहे. माझं मन सुरक्षित आहे. मी स्वतःला आणि इतरांना माफ करतो. मी आज स्वतःला आणि इतरांना माफ करतो. मी आज स्वतःला आणि इतरांना माफ करतो. माझ्या आयुष्यात प्रेम, आदर आणि शांतता येत आहे. माझ्या आयुष्यामध्ये प्रेम, आदर आणि शांतता येत आहे. खूप छान. माझ्या आयुष्यामध्ये प्रेम, आनंद, शांतता येत आहे. मी निरोगी आहे आणि मी आनंदी, हेल्दी नाती आकर्षित करतो. आज मी हेल्दी, आनंदी, हॅप्पी नाती आकर्षित करतो. खूप छान. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आज आभार व्यक्त करतो. तुमच्याकडे जे गोष्टी आहेत त्याबद्दल आभार व्यक्त करा. राहण्यासाठी घर, माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. फिरण्यासाठी गाडी आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. चांगले मित्र परिवार आहेत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. काम करण्यासाठी, बिझनेस आहे, जॉब आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. चांगली हेल्थ आहे. जी गोष्ट तुमच्याकडे आहे, हात पाय, नाक, डोळे, याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येक शब्द फील करा आणि बोला. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. मी आभारी आहे मला जे काही भेटलंय त्याबद्दल. मी आभार व्यक्त करतो मला जे काही भेटलं आहे त्याबद्दल. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. शांत. आपला हात आपण आता खाली घेऊ शकतो.
डोळे बंदच ठेवा. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक डीप ब्रीथ. मोठा श्वास. हळूवारप्रमाणे बाहेर. खूप मोठा श्वास. हलका श्वास स्लो घ्या. स्लो श्वास पूर्ण पोटापर्यंत फील करा. ती पूर्ण एक सकारात्मक ऊर्जा आहे. श्वास हलका 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 करून बाहेर 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 बाहेर. सर्वांनी दोन्ही हात जोडून घेणार. आणि एकमेकाशी घर्षण करा. आता एकमेकाशी रब करा. आणि ती एनर्जी जी गरम झाली आहे, तुम्हाला वॉर्मनेस फील होत आहे, ते आपण आपल्या चेहऱ्यावरती आता लावणार. डोळ्यावरती, पूर्ण चेहऱ्यावरती त्याला फील करणार. चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल ठेवून डोळे उघडायचं. एक गोष्ट आजपासून लक्षात ठेवा. तुमचं भविष्य किंवा तुमची इमोशन्स फक्त एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरती देव ठरवू नका, किंवा चुकीचं आहे चांगलं आहे ह्या गोष्टी पर्स्पेक्टिव्ह देऊ नका. एखाद्या व्यक्ती चुकीचा निघू शकतो, म्हणजेच जगातील प्रत्येक व्यक्ती चुकीचा असते असं नाही. नातं तुटतं, पण प्रेम संपलं असं नाही. बरोबर. लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यावर प्रेम करण्यापूर्वी स्वतःला प्राथमिकता द्या. स्वतःच्या मनाला प्रेम द्या. ठीक आहे. आणि आता दिवस आपला इथे संपतो सेशनचा. आणि उद्या जेव्हा उठाल तेव्हा स्वतःलाच एकच वाक्य सांगा: मी माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मी भूतकाळापेक्षा मोठा आहे. आणि मी आज स्वतःला यातून मुक्त करतो. आपल्या सोप्या भाषेमध्ये बोलू शकतो. ठीक आहे. तो वेलकम बॅक अगेन. वेलकम बॅक. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कसं वाटलं? काही हलकं झालं किंवा जड वाटलं? आय जस्ट वॉन्ट टू नो. एक्सप्रेस करा. एक्सप्रेस करायला शिका. ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे. आय विल अनम्यूट यू. हॅलो. हा मॅम, एक मिनिट. आवाज येतोय सर? हा, येतोय. हॅलो. बोल.
हां सर, म्हणजे सेशनमध्ये खरंच पूर्ण केल्यामुळं खूप शांती वाटली आणि एकदम फ्रेश वाटतंय आता. आणि म्हणजे आपण काय चूक करतो, की कधी-कधी एखाद्या गोष्टीचा खूप त्रास करून घेतो आणि आपल्या भावना दाबल्या जातात. त्याच्यामुळे त्याचा उद्रेक होतो, म्हणजे आपल्या शरीरावरती पण परिणाम होतो. हम्म. तर असं हे जे हीलिंग सेशन आपण करतो, म्हणजे केले पाहिजेत प्रत्येक गोष्टीसाठी, तर जेणेकरून आपलं थोडंसं हलकं होईल मन. आणि हलकं होण्यास मदत झाल्यामुळे आपल्या शरीरावर पण त्याचे प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि सांगायचा मुद्दा असा, की प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन असतं, पण आपण काढायला जात नाही. खूप त्रास करून घेतो आपण आणि त्याचा आपल्या शरीरावरती खूप परिणाम होतो. ही काळजी प्रत्येक मुलींनी घेतली पाहिजे. आणि आपण काय करतो, की आपल्याला जंगलमध्ये जायचंय आणि आपण मांजर बनून जातो. तिथं सिंह असतं, वाघ असतं आणि जर आपण मांजर बनून गेलो, तर ते आपल्याला खाणारच आहेत. एक्झॅक्टली. एक लक्षात घ्यायचं प्रत्येक मुलींनी, की तुम्हाला फिमेल लायन म्हणजे लायनेस बनून जावा तुम्ही. एवढं तुमच्यात गट्स ठेवा, की काहीच अशक्य नाहीये. म्हणजे येतील इश्यू खूप येतील, खूप प्रॉब्लेम्स येतील. पण तुम्ही स्वतःला सिंहीण म्हणतात ना हां, तर फिमेल लायन बनून जा, मांजर बनून जाऊ नका एवढंच म्हणायचं. खूप छान, खूप छान. थँक्यू सो दॅट्स इट. मच. येस, येस. थँक्यू सो मच मॅम. ओके. सो बाकी लोकांनी मला कमेंटच नाही केले. का? फक्त 3 लोकांनी कमेंट केलंय. इतकी कंजूसी. मस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. चला ठीक आहे. सर्वांनी मला ग्रुपमध्ये शेअर नक्की एक्सपिरियन्स आज नक्की शेअर करा. फीडबॅक शेअर करा नक्की. ओके. आणखीन कोणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे. काय अडचण नाही. इमोशनल झालात, शब्द नाहीत, काय अडचण नाही ताई. इट्स ओके. हा, येस मॅम. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो. हा, बोला. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. सर आय डोंट नो पण आज न माझी लोअर बॉडी खूप हेवी होती हम्म. आणि नेक पण हेवी होतं. हा. म्हणजे खूपच हेवी होतं की म्हणजे हालचाल सुद्धा करता नाही येत.